सर्वप्रथम तुमचं आज जे निकाल जाहीर झाले, IBPS PO असेल, IBPS SO असेल, IBPS क्लर्क असेल, या तीनही पदांवर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाली आहे, फायनल सिलेक्शन झाले, अशा विद्यार्थ्यांचं टीम सारथीतर्फे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन। तुम्ही मागच्या वर्षभरापासून 6 महिन्यापासून 2 वर्षापासून जी मेहनत कन्सिस्टंटली करताय, त्या मेहनतीला आज यश मिळालं आणि स्वप्न जे आपण बघतो की आपलं लाईफ जे हे स्टेबल असावं, तर ते स्टेबल लाईफ जे इथपासून पुढे डेफिनेटली असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो। हा व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन असं की यावेळेस IBPS PO आणि IBPS SO ज्याला आपण AFO म्हणतो किंवा IT ऑफिसर असेल, प्लस सोबत 1 जानेवारीला निकाल जेव्हा लागला होता तेव्हा ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर झालेले विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्ही लोकांनी यावर्षी SBI क्लर्कचाही फॉर्म भरला होता आणि SBI क्लर्कमध्ये तुम्ही प्री क्वालिफाय करून मेन्सला गेलात। तर सध्या माझं मत असं आहे, म्हणजे माझी विनंती वजा सूचना तुम्हाला अशी आहे की कृपया तुम्ही मेन्सची एक्झाम देऊ नका। मेन्सची एक्झाम का नका देऊ सर? बघा, तुम्ही ऑलरेडी ऑफिसर कॅडरमध्ये आहात। मी बोलताना IBPS क्लर्कवाल्यांबद्दल बोलत नाही, कारण तुम्ही जास्त डिझर्व करता, डेफिनेटली तुम्ही SBI मध्ये जाऊ शकता। पण IBPS SO असेल, IBPS PO असेल, IBPS क्लर्क, IBPS ग्रामीण बँकेत PO असाल, तर जर तुम्ही ऑफिसरपदी ऑलरेडी तुमची अंतिम निवड झाली असेल, तर तुम्ही क्लर्कमध्ये जॉईन करून काहीच साध्य करू शकत नाहीत किंवा तुम्ही क्लर्कमध्ये जॉईन करण्याची गरजच नाही आहे। त्यामुळं माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही एक्झाम स्किप करावी आणि तुमचे जे भाऊ मित्र मैत्रिणी, भाऊ बंधू भगिनी, नातेवाईक यांना एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करून द्यावी, सो दॅट हेही लोकांचं उद्या भविष्यामध्ये कुठं ना कुठं सिलेक्शन होईल, इन शॉर्ट SBI मध्येच होईल आणि हेही लोक तुम्हाला काय म्हणू शकतो आपण त्याला चांगलं म्हणतील की हा यार या लोकांनी स्किप केल्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली। कारण जर तुम्ही ऑफिसर झालात तर डेफिनेटली तुमच्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे पुढे ग्रो करण्याची आणि तुमचे चांगलं डिझर्व करता चांगलं पोटेन्शियल आहे। जर तुम्ही मेन्सला गेलात SBI क्लर्कच्या, तर ऑफकोर्स तुम्ही कट ऑफ पण थोडासा वाढवून ठेवताल आणि फायनली तुम्ही जॉईन करणार नाहीयेत, तर मग तुम्ही का फॉर्म भरताय किंवा का मेन्स एक्झाम देताय, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे। इतर लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडा जर तुम्ही विचार केला, त्यांच्या जागेवर जर मी असतो तर मी काय केलं असतं किंवा मी काय समोरच्याकडून एक्सपेक्ट केलं असतं, हा विचार नक्की करून बघा। मे बी हा विचार माझा काही लोकांना पटणारही नाही, पण स्टील मी म्हणतो की जर तुमचं आज अंतिम यादीत यादीमध्ये जर तुमचं नाव नसतं आणि आज तुम्ही SBI क्लर्कच्या मेन्सची परीक्षांची तयारी करत असता आणि तुमचा एखादा मित्र ऑफिसर झालाय, तर तुम्ही त्याच्याकडनं काय एक्सपेक्ट केलं असतं, ही गोष्ट डेफिनेटली तुम्ही स्वतःला ठेवून बघा आणि नक्की विचार करून या गोष्टीवर इम्प्लिमेंटेशन करा, असंच माझं विनंती वजा सूचना तुम्हाला असेल। सोबत जे विद्यार्थ्यांच्या अंतिम निवड यादीमध्ये नाव आलंय, अशा विद्यार्थ्यांनी जर तुम्ही क्लर्क झाला असाल तर तुमचा फोटो, रोल नंबर अक्षय सरांना पाठवा। तुम्हाला नंबर ऑडी टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेत। जर तुमची PO पदी निवड झाली असेल तर तुमचा फोटो, रोल नंबर आणि नाव मला पाठवा, माझाही नंबर टेलिग्रामवर आहे। जर तुमचा सिलेक्शन IBPS AFO पदी झाला असेल तर कोंगे सरांना तुमचा फोटो, नाव आणि रोल नंबर डेफिनेटली पाठवा। सारथी एज्युकेशनचे भरभरून निकाल जे आहेत यावर्षी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आलेत। लवकरच हे जे निकाल आहेत यांची यादी किंवा यांचे पोस्टर बनवले जातील आणि तुमच्यासोबत ते शेअर पण केले जातील, तर डेफिनेटली या गोष्टीवर तुम्ही विचार करताल अशी अपेक्षा करतो। इतर हजारो विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे या गोष्टीचा फायदा होणार आहे, ते तुम्हाला दुआ देतील अशीच माझी इच्छा आहे की तुम्ही या गोष्टीबद्दल डेफिनेटली विचार करा, पॉझिटिव्ह नोटवर विचार करून याच्यावर निर्णय घ्यावा। धन्यवाद।